आज मी बनवणार आहे पाणीपुरी. माझ्या मुलांना तर पाणीपुरी फार आवडते. त्यांना बाहेरची पाणीपुरी देण्यापेक्षा मी घरच्या घरीच पाणीपुरी बनवायचं ठरवलं. आज सुट्टी असल्यामुळे आज मी घरीच पाणीपुरी बनवायचं हे केले. त्यासाठी मी घेतले चिंच पहिला भिजू लावायची आहे तुम्ही 2-3 तास तरी. वाटाणे टाकलेत मी रात्री भिजू लावलेत. आता ते शिजून घ्यायचे. वाटाणे टाकायचे, त्यात बटाटा टाकायचा बारीक फोडी करून, हळद टाकायचं, मीठ टाकायचं. हे चांगलं शिजून घ्यायचं पहिलं आपण. बाहेरची पाणीपुरी देण्याची तुम्ही हे घरीच हे चांगलं बनवू शकता. थोडं मीठ टाकूया, हळद टाकूया. पाहिजे तेवढी पाणीपुरी तुम्ही घरी खाऊ शकता. आता हे चांगलं शिजून घेऊया. पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊया आपण आता. त्यासाठी पाणीपुरीचं एक पॅकेट असतं ते मी घेतले, पाणी टाकले. आता ते पावडर आपण त्यात टाकणार आहोत. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यात मिरची पेस्ट टाकायची आहे, पुदिना टाकायचा आहे. पावडर जर थोडंसं चिंचेचं पाणी पण टाकायचं आहे गोडवालं. आता हे चांगलं आपण हलवून घेणार आहोत. भिजवलेली चिंचाचं आपण गरम करायला ठेवणार आहोत. त्यात गूळ टाकायचं आहे. चिंच आपली चांगली शिजली आहे. आता गूळ टाकून घेऊया. वाटाणे बटाट्याची पण आपली चांगली शिजून झाले तर आपण ते मॅश करून घेऊया. त्यात थोडं तिखट टाकायचं आहे, थोडं मीठ टाकायचं आहे चवीला. हे सगळं झालं आपलं तयार पाणीपुरीचं साहित्य. आता आपण त्यात पुरींमध्ये आता भरून घेणार आहोत. चिंचेचं पाणी झालं, गोड झाले, तिखट झालं आणि त्यातला तो मसाला पण तयार झाला बटाटा आणि ह्याचा. आता आपण हे पुरीमध्ये भरून घेऊया. तुम्हाला जर कांदा पाहिजे तर कांदा टाका, शेव टाका, काही टाकू शकता तुम्ही. मी त्यात थोडं कांदा टाकला आहे. तिखट पाणी टाकायचं आहे, गोड पाणी टाकायचं आहे. ही तयार आपली पाणीपुरी. आंबट गोड अशी, आंबट गोड तिखट. मला आंबट गोड आवडते. माझ्या मुलांना पण तशीच आवडते, आंबट गोडच आवडते. शेव टाकून घ्यायची आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तयार आहे पाणीपुरी.